नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. कारली म्हटली तर घरामधली लहान मुलं तर अजिबातच खायला तयार होत नाही. तर आज आपण मसाला कारली कशी बनवायची ते बघूयात. या पद्धतीने एकदा तुम्ही नक्की करून बघा. अगदी न खाणारेसुद्धा आवडीने कारल्याची भाजी खातील. चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी मी इथे वजनी 300 ते 350 ग्रॅम इतके कारले घेतले आहे. कारले स्वच्छ धुवून घ्यायचे आणि वरचं त्याचा जो खरबडा भाग असतो ना, तो असा सोलणीने आपल्याला हलक्या हलक्या हाताने काढून घ्यायचा आहे. या ठिकाणी सगळे कारले बघा मी या पद्धतीने सोलून घेतले आहे. आता मध्ये याला एक उभा असा काप द्यायचा बघा. आणि यामध्ये कवळ्या बिया असतील तर त्या तशाच ठेवल्या तरीही चालेल, पण कारल्यामध्ये जाड निब्बर बिया असतील तर त्या आपल्याला मात्र काढून टाकायच्या आहे. तर बिया काढताना चमच्याच्या बॅक साईडने काढा, म्हणजे अगदी इझिली त्या निघून येतात. आता आपल्याला ही कारली वाफवून घ्यायची आहे, ज्यामुळे या कारल्यांचा कडवटपणा खूप कमी होतो. तर त्यासाठी एका भांड्यामध्ये मी 3 ग्लास इतकं पाणी उकळत ठेवलं आहे. पाण्याला उकळी आली की यामध्ये हे कारले जे आहे ते टाकून घ्यायचे. त्याचबरोबर आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. यामध्ये 1 चमचा इतकं मीठ टाकलं आहे आणि अर्धा चमचा यामध्ये हळद घालायची आहे. आणि आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि पुढील 8 ते 10 मिनटासाठी आपल्याला हे मीडियम फ्लेमवर उकळवून घ्यायचे आहे झाकण ठेवून. एकीकडे कारले शिजत आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करूया. त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी अर्धा कप इतकी इथे पिवळी शेव घेतली आहे. ही साधी शेव आहे. जर तुमच्याकडे अशी शेव नसेल तर तुम्ही अर्धा कप भाजलेलं बेसन पीठसुद्धा घेऊ शकतात. अर्धा कप भाजलेले शेंगदाणे, 2 चमचे लाल तिखट घेतलं आहे, 2 चमचे या ठिकाणी धना पावडर घ्यायची आहे, 2 चमचे बडीशोप घ्यायची आहे, त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद घ्यायची आहे. या ठिकाणी 1.5 चमचा मी आमचूर पावडर टाकली आहे. आमचूर पावडर आवर्जून टाका, याने सुद्धा चव बदलते कारल्याची. आता होममेड गरम मसाला अर्धा चमचा मी टाकला आहे. गरम मसाल्याची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवर आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा. हा मसाला आपला रेडी झाला आहे. आता आपण एका ताटामध्ये हा काढून घेऊयात. आणि एकीकडे आपले कारलेसुद्धा शिजायला ठेवून साधारण 8 ते 10 मिनटं झाले आहे. आता कारले बघा छान शिजलेले आहेत. एका चाळणीमध्ये आपण हे निथळत ठेवायचे आहे, म्हणजे याचे एक्स्ट्राचं पाणी निघून जातं. तोपर्यंत मसाला तयार करून घेऊयात. तर मसाल्यामध्ये 1 मोठा चमचा इतकं तेल आणि माझ्याकडे इथे घरचं लोणच्यावरचं तेल होतं, ते मी 1 मोठा चमचा टाकलं आहे. हे टाकणं ऑप्शनल आहे, पण एकदा टाकून बघा, खूप छान चव येते ह्या कारल्यांना. व्यवस्थित तेल मिक्स झालं की वाफवून घेतलेली जी कारली आहे त्यामध्ये अगदी दाबून हा मसाला भरायचा आहे. आता आपण हे मसाला बाहेर निघू नये म्हणून एक ट्रिक वापरली आहे. तर काय करायचं, असा दोरा घ्यायचा आणि हा दोरा जो आहे या कारल्यांना असा गुंडाळून ठेवायचा. थोडा जाड आकाराचा असतो तो आपला दोरा, तो वापरला तरीही चालेल. मी हा रेग्युलर आपला बारीकवाला दोरा वापरलेला आहे. असा व्यवस्थित गुंडाळायचा, म्हणजे यातलं जे मधलं सारण आहे ते अजिबात बाहेर निघत नाही. याच पद्धतीने सर्व कारल्यांना मी या ठिकाणी असा दोरा गुंडाळून घेणार आहे. आता आपण हे वाफवणार आहोत. राहिलेलं मिश्रणसुद्धा आपण हे परतवणार आहोत. आता कढईमध्ये साधारण 2 ते 3 चमचे इतकं तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालं की पाव चमचा मोहरी आणि 2 चिमूटभर हिंग मी यामध्ये घातलेलं आहे. हलकंसं हे जिरं फुलवून घ्यायचं आहे आणि कढईला हे तेल सगळीकडे लावून घ्या, म्हणजे आपल्याला ही कारली व्यवस्थित वाफवून घेता येतात. आता एक एक कारलं करत आपल्याला या तेलावर सगळी कारली ठेवून घ्यायची आहे. आता हे वाफवायचे आहे, त्यासाठी काय करायचं, असं झाकण ठेवायचं आणि पुढच्या 2-3 मिनिटांनी आपल्याला हे चेक करत राहायचं आहे. साधारण बघा 2 ते 3 मिनटं झाले होते. आता मी हे पलटवून घेणार आहे. ही प्रोसेस आपल्याला 2 वेळेस तरी करायची आहे, म्हणजे आपले कारले सगळ्या बाजूने व्यवस्थित तेलामध्ये वाफून तयार होतात. तेल जे आहे ते असं सगळीकडे कढई गोल फिरवून व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. पुन्हा बघा मी असं झाकण ठेवलं होतं. दुसऱ्या साईडने सुद्धा अगदी मस्त खरपूस हे मिश्रण तयार झालेलं आहे. वरचं इतपत मी ते भाजून घेतलं आहे. एकूण म्हणाल तर साधारण 15 ते 18 मिनटं हे कारले आपले तयार व्हायला वेळ लागतो. वेळ थोडा कमी अधिक लागू शकतो. आपल्याला मंद आचेवर करायचे आहे, हे लक्षात असू द्या. आता आपले कारले तयार झालेले आहे. राहिलेलं जे आपलं मसाला होता तो सुद्धा मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि आता हलक्या हाताने हा आपल्याला परतवून घ्यायचा आहे आणि पुन्हा यावर झाकण ठेवून 1-2 मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे हा राहिलेला मसालासुद्धा आपला छान कोट होतो या कारल्यांना. तर या ठिकाणी आपली ही मसाला कारली गरमागरम रेडी झाली आहे. तुम्हीसुद्धा एकदा आवर्जून अशा पद्धतीने करून बघा आणि रेसिपी आवडली तर कमेंट करून तर सांगाच. पण अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.